समुद्रासारख्या विशाल पसरलेल्या झोपडपट्टीत आपल्या पत्र्याच्या खोपटाबाहेर खांद्यावरील भांगाराचे पोते टाकून घामाघूम झालेला तुकाराम आत आला. तोंडावरचा घाम कळकट टॉवेलने पुसत तो खाली बसला. आज दुपारीच घरी आलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून नुकती 4 घरची धुणी-भांडी करून घरात आलेली वनिता आश्चर्यचकित झाली. "काय व, आज येरवाळीच घराकडे आलात? " पाण्याचा तांब्या तुकारामच्या हातात देत वनिता म्हणाली. "अगं, बातमी तशी बेस आहे. आपल्या शिरपाचा पुतण्या धारगावच्या झोपडपट्टीत आलाय. " "आता रे देवा, आव त्या शिरपाचा पुतण्या धारगावात आला म्हणून तुम्ही कशापायी काम सोडून आलात? " तुकाची बोलणी मध्येच तोडत वनिता म्हणाली. "वने, तुला अकलीचा भाग कमी आहे. अगं, धारगावात त्याचं स्वतःचं खोपट घेतलंय त्यानं. आपल्या सुंदरीला देऊन टाकावं म्हणलं. " तुकाराम आनंदाने हरकून म्हणाला. "मग हे आधी नाही का सांगायचं? " लटक्या रागाने वनिता म्हणाली. "आता तुला सांगोस्तवर दम निघतोय व्हय? पोरगं चांगलं आहे, गवंडी काम करतंय, चांगली 500 हजेरी आहे. मी आणि शिरपा दुपारी त्याची गाठ घेऊन आलोय. उद्याच्याला येतोय म्हणलाय सुंदरीला बघायला. आव, पण त्याचं आई बा, भाऊ बहीण कोण आहेत का नाहीत? लग्न ठरलंच तर 10x10च्या खोपटात आपली मुलगी कशी राहायची? ह्या विचाराने वनिताने विचारलं. "कोण नाही बघ इथं त्याचं. एक बहीण आहे, पण ती बी लगीन करून गावाकडेच राहते. आता लय चौकशा करू नगस. उद्याच सुंदरीला घरी थांबायला लाव आणि दोघी मिळून वायच घर आवरून घ्या. मी रुळाकडं जाऊन काय प्लास्टिकचं भंगार भेटते का बघतो. " असं म्हणून तुकाराम उठणार तोच वनिता म्हणाली. "बसा वायच, पोरभर भाकरं खाऊन जा. आज कामावर चांगलं 4 भाकरी आणि पातेभर बरबाट गावलंय. " बरबाटाचं नाव ऐकताच तुकारामच्या तोंडाला पाणी सुटलं. मटण बघून देखील त्याला जमाना झाला होता. वनिताने झटपट उठून मटणाचा रस्सा आणि भाकरी तुकारामच्या ताटात वाढली. तुकाराम हात धुवून जेवायला बसला. तांबडा जर्द रस्सा, बाजरीची भाकरी आणि त्यावर तरंगणारे वजडीचे तुकडे बघून तो खुश झाला. भाकरी कुस्करून घास त्याने तोंडात घातला. "वने, कालवण तर 1 नंबर झालंय बघ. एखादा हाडूक असेल तर वाढ की. " लाडात येऊन तुकाराम म्हणाला. वनिताने देखील पातेलं ढवळून ढवळून एक बारीकसा तुकडा शोधून तुकारामच्या ताटात वाढला. "आव, आज कामावच्या घरी देवदेव होता. भांडी घासून घासून खवाट गेला. तवा एवढं कालवण आणि 4 भाकरी दिल्या. " आपला खांदा दाबत वनिता म्हणाली. "बरं, असू दे, मी सांच्याला आल्यावर देईन दाबून. " हसत हसत तुकाराम म्हणाला. तुकाराम तसं म्हणताच वनिता लाजली. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तुकारामने 1 भाकरी खाल्ली आणि तांब्याभर पाणी पिऊन उठला. "उद्याच्याला जेवणाचं कसं करावं म्हणता? " दारातून बाहेर पडणाऱ्या तुकारामकडे पाहत वनिता म्हणाली. "बघू, अंड्याचं नाही तर वजरीचं करू कालवण. हे भंगारवाल्या अण्णाकडं काय जास्तीचे पैसे भेटतात का बघतो. " तुकाराम असं म्हणाला व त्याने आपल्या फाटक्या चपला पायात अडकून तो भंगाराचे अर्धवट भरलेले पोते खांद्यावर घेऊन लगबगीने रेल्वे रुळाकडे निघून गेला. कचरा डेपोवर भंगार गोळा करायला गेलेली आपली मुलगी सुंदरा परत येईपर्यंत आराम करावा म्हणून कंटाळलेली वनिता चटईवर आडवी पडली आणि काही वेळातच तिला गाढ झोप लागून गेली. "आये, उठ की आता, पार अंधार पडलाय की. " दारातून आत येत सुंदरा म्हणाली. सुंदराचा आवाज येताच वनिता खडबडून जागी झाली. "काय ग, आज इतक्या वाढू झोपून राहिलीस? " लाईटचे बटन दाबत सुंदरा म्हणाली. "अगं सुंदरे, आज जरा जास्तीचं काम पडलं होतं आणि तुझा बाप पण घरी आलता दुपारी. " स्टोव्हवर चहाचं आदन ठेवत वनिता म्हणाली. "आज दुपारचाच कसा घरी आलता बा? बरं वाटतंय ना त्याला? " काळजीने सुंदरा म्हणाली. "त्याला काय धाड भरले, दुपारचीच 1 भाकरी मुरगावून गेलाय. पोरगा बघितलं तुझ्यासाठी तुझ्या बानी. " खुदकन हसत वनिता म्हणाली. "कुठला पोरगा? आणि ते कशाला? " "आता ग बया, तुझं लगीन नग का लावून देया? आपल्या शिरपाचा पुतण्याच आहे. उद्या तुला बघा यायचाय. उद्या भंगार गोळा करायला जाऊ नगस. " फुटक्या कपात चहा गाळत वनिता म्हणाली. लाजलेल्या सुंदराने आपल्या फाटक्या गाऊनच्या कापडात चहाचा कप धरला. दोघी चहा पिऊ लागले. "बा अजून कसं नाही आला? " सुंदराने विचारलं. "आता ते आणि शिरपा डुलतच येणार घराकडं. आज मटणाचं बरबाट गावलंय म्हणजे तुझ्या बाची जत्राच म्हणायची. " हसत वनिता म्हणाली व तिने कालवणाचे पातेले स्टोव्हवर ठेवले. थोडं मीठ मसाला घालून तिने कालवणात पाणी ओतून कालवण वाढवले. कालवणाला उकळी आल्यावर तिने पातेले खाली उतरून घेतले आणि भात शिजायला घातला. "आज काय भंगार घावलं का सुंदरे? " पदराला हात पुसत वनिता म्हणाली. "घावलं 220 रुपयाचं. आता असं कर, 20 रुपये तुझ्याकडेच ठेव आणि 200 रुपये इकडे दे. उद्या पाहुणं आलं तर खायला काहीतरी चांगलं करायला लागल. उद्या 10 रुपयाचा साबण आण आणि साबणानं आंघोळ कर. " सुंदरीच्या तोंडावरून हात फिरवत वनिता म्हणाली. सुंदराने 200 रुपये काढून वनिताच्या हातात ठेवले. दोघींनी जर्बल ताटल्यांमध्ये अर्धे भाकरी आणि पातळ झालेले कालवण घेतले. नंतर पोटभर भात खाऊन दोघी एका कोपऱ्यात अंगाचं मुटकुळे करून झोपल्या.
थोडा डोळा लागतोय नि लागतोय तोच खडाखडा दरवाजा वाजवत तुकाराम दाराबाहेर आला. त्याच्यासोबत शिरपा देखील होता. भाऊजी, आता बाहेरच बसा, मी दोघांना जेवण बाहेरच देते, असं म्हणून वनिताने दारात पोतं हतरलं. बाहेरचा बल्ब लावून तिने जेवणाची भांडी बाहेरच घेतली व तुकाराम आणि शिरपाला जेवण वाढले. तराट झालेला तुकाराम आणि शिरपाने जेवणाची भांडी अगदी चाटून पुसून साफ केली. अक्का, लय दिवसानं पोटभर जेवण भेटलं बघ. पाण्याचा तांब्या घटाघटा पोटात रिकामा करून शिरपा म्हणाला. अण्णा, तुमचा पुतण्या उद्या कवा येतो म्हणला? जेवणाची भांडं गोळा करत वनिता म्हणाली. त्याला उद्याच्याला सुट्टीच काढायला लावली अक्का, पण दर्गावरनं इथं यायला 10-11 तर वाजतील. तुका आणि म्या पण उद्या घरीच थांबणार आहे, शिरपा म्हणाला. शिरपा, बाकी लग्नाचं कसं जुळवायचं तुझं तू बघून घे. म्या काय तुमच्या काका पुतण्यात मंदी बोलणार नाही, तंबाखू मळ, तुकाराम म्हणाला. त्याच्या हातातील चिमूटभर तंबाखू उचलून दाढेखाली ढकलत शिरपा म्हणाला. अरे तुका, माझ्या मनात नसतं तरी एवढं धडपडत धारगावला गेलो असतो का? तू अजिबात काळजी करू नगस, माझा पुतण्या काय माझ्या शब्दाबाहेर नाही, तुकारामच्या खांद्यावर हात ठेवत शिरपा म्हणाला. बर तुका, आता पडतो जरा, उद्या येतो पुतण्याला घेऊन, असं म्हणून तुकारामचा निरोप घेऊन शिरपा तिथून उठला आणि आपल्या खोपटाकडे निघून गेला. शिरपाचं काय लग्नाला ना नाही, फक्त ते पोर काय म्हणतंय ती बघाय पाहिजे, तंबाखूची पिचकारी मारत तुकाराम म्हणाला. आपली सुंदरी आवडलीच की त्याला, घरदार बघती, स्वयंपाक पाणी बघती, राहिलं सायलं 100-200चा भंगार पण गोळा करून आणती की. खोपटा बाहेर तुकाराम जवळ बसत मिसरीचं बोट दातावर घासत वनिता म्हणाली. त्या दोघांचं चाललेलं बोलणं ऐकून आता अंथरुणावर झोपलेली सुंदरा लाजेने चूर होत होती.